नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, तर आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत हा प्रोजेक्ट लोधा डेव्हलपर्सचा, जो तलोजा रोडवर आहे. ठीक आहे, आणि याचा स्कीम क्रमांक आहे 434. ठीक आहे, तर मी साईट व्हिजिट केलेली आहे. तर व्हिडिओच्या एंडमध्ये थोडेसे मी व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, जी पण माहिती मला मिळालेली आहे ती. ठीक आहे, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर व्हिडिओ स्किप नका करू, मी सगळे डिटेल्स देणार आहे तुम्हाला. ठीक आहे, सगळे सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर स्कीम क्रमांक आहे 434. लोधा डेव्हलपर्स हा तलोजा रोडवरती प्रोजेक्ट आहे लोधाचा. खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्याचा हा. ठीक आहे, त्याच्यानंतर याचं जे कार्पेट आहे ते 50च्या अराउंड आहे. ठीक आहे, तर 50 म्हणजे हा 535चा कार्पेट आहे. ठीक आहे, म्हणजे एक मोठा कार्पेट आहे. तर त्यामुळे माझ्या मते, माझ्या इन्फॉर्मेशननुसार तरी हा 2 BHK असणार आहे. ठीक आहे, म्हाडाच्या वेबसाईटवर कुठेही फ्लोर प्लॅन वगैरे दिलेला नाही आहे, त्या आणि रेराच्या वेबसाईटवरही फ्लोर प्लॅन दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे हा 1 BHK की 2 BHK हे थोडंसं कन्फ्युजन आहे, पण एवढा मोठा कार्पेट आहे म्हटलं की तो नक्कीच 2 BHK असणार आहे. ठीक आहे, याची प्राईस असणार आहे 21 ते 22 लाखच्या घरात. ठीक आहे, आणि टोटल इथे फ्लॅट्स म्हाडाने जवळजवळ 2,500 फ्लॅट्स म्हाडाने इथे अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे, तर 5,500ची जी टोटल लॉटरी आहे, म्हाडा कोकण लॉटरी 2025, त्याच्यामध्ये 2,500 फ्लॅट्स तर इकडे आहेत आणि बाकीचे 2,500 वेगवेगळ्या स्कीम कोडमध्ये त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, आता हा जो प्रोजेक्ट आहे 434 हा अल्प कॅटेगरीसाठी आहे. अल्प म्हणजे LIG कॅटेगरीसाठी हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आता हे सगळे जे रेरा नंबर आहेत ना, ते मी रेराच्या वेबसाईटवर चेक केले. आता ती माहिती मी तुम्हाला आधी देतो. ठीक आहे, हे 4ही रेरा नंबर मी चेक केलेले आहेत. ठीक आहे, आणि प्रत्येक रेरा मध्ये ना जवळजवळ 250 फ्लॅटचं प्रोव्हिजन त्यांनी केलेलं आहे. तर त्याला आपण बघूया ते. ठीक आहे, तर पहिला जो रेरा नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर त्याचं नाव आहे बिल्डिंगचं लिली ANB. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दुसरा रेरा आहे, त्याचं नाव आहे लिली E&F विंग. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा जो रेरा नंबर आहे त्याचा आहे लिली GNH. ओके, आणि चौथा जो रेरा नंबर आहे त्याच्यामध्ये आहे डॅफोडिल KNA. तर आता हे सगळं नावं आहेत, लिली, डॅफोडिल, हे सगळी फ्लावर्सची नावं आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला मी ना लोकेशनवर दाखवतो. ठीक आहे, आता हे एक्झॅक्ट लोकेशन आहे लोधाचं. ठीक आहे, तुम्ही बघू शकता इकडे सगळं लोधाचे टाउनशिप आहे ही पूर्ण. ठीक आहे, आणि इथे क्राऊन मार्ट आहे. हे क्राऊन तलोजा बाय लोधा हे मेन एंट्रन्स आहे त्यांचं. ठीक आहे, इकडून ह्या तलोजा बायपास फाट्यावरून इथून एंट्रन्स करून मग इकडे सगळे ते बिल्डिंग्स आहेत. ठीक आहे, आता या बिल्डिंगची सगळी नावं जर तुम्ही बघाल ना, ठीक आहे, तर तुम्हाला जाणवेल की ते सगळी फ्लावर्सची नावं आहेत. एक सेकंड, जसं इकडे बघा ऑर्किड दिलेलं आहे. ठीक आहे, तसं जॅस्मिनही आहे. ठीक आहे, हे बघा जॅस्मिन आहे. ठीक आहे, ऑर्किड आहे, ट्युलिप आहे. ठीक आहे, तर ही सगळी फ्लावर्सची नावं आहेत. ठीक आहे, तर याच प्रोजेक्टच्या अंतर्गत त्यांनी नावं ती दुसऱ्या फ्लावर्सची ठेवलेली आहेत, जसं लिली झालं, डॅफोडिल झालं, हे सगळं. ठीक आहे, ओके. आता हे जे लोकेशन मी तुम्हाला दाखवलंय ना मित्रांनो, हे म्हाडाच्या वेबसाईटवरून मी घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर इकडे म्हाडाच्या या लोकेशनला गेलात ना, याला झूम आउट केलं तर तुम्ही तिकडे या लोकेशनला याल. ठीक आहे, आणि हे जे रेड दिसते इकडे त्यांनी म्हाडाचं एक्झॅक्टली दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर आपण लोकेशनवर येऊ नंतर. ठीक आहे, त्याच्या आधी आपण थोडी प्रोजेक्टची माहिती घेऊया जे रेरा वेबसाईटवर आहे. ठीक आहे, आता लिली A आणि B आधी आपण बघून घेऊया. हे सगळे प्रोजेक्ट जे आहेत ना मित्रांनो, लिली झालं, ABEF आणि डॅफोडिल. ठीक आहे, यांचं सर्वांचं रजिस्ट्रेशन आता नुकतंच झालेलं आहे. म्हणजे 2025 मध्ये, मार्च 2025 मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आत्ताच रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळे काम अजून काही सुरू केलेलं नाहीये तिकडे. ठीक आहे, आणि याचं कम्प्लिशन तुम्ही बघाल तर 2034 आहे. ठीक आहे, काही प्रोजेक्टचं कम्प्लिशन 2032 आहे, तर काहींचं 2034 आहे. म्हणजे जवळजवळ इकडून एक 7 ते 9 वर्षानंतर तुम्हाला याचं पोझिशन मिळणार आहे. ठीक आहे, आणि काम सध्या कुठलंही चालू झालेलं नाही आहे. माझ्या मते फक्त साईट मॅपिंग त्यांनी करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि रेराच्या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात तर तिकडे तुम्हाला फ्लोर प्लॅन वगैरे काही दिसत नाही आहे सध्या. ठीक आहे, फक्त तुम्हाला एवढीच माहिती मिळते की, एक सेकंड मी रेराच्या वेबसाईटमध्ये फक्त त्यांनी दिलेले आहेत की किती फ्लॅट्स आहेत प्रत्येक ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता इकडे 250 फ्लॅट्स त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, पुन्हा दुसऱ्या PNR मध्ये जर तुम्ही गेलात ना, तिकडे सुद्धा रेराच्या वेबसाईटवर त्यांनी 250 फ्लॅट्स दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर विंग GNH, लिलीचा जो विंग GNH, तिकडे पुन्हा 233 फ्लॅट्स दिलेले आहेत. ठीक आहे, आणि डॅफोडिलमध्ये सुद्धा तुम्ही गेलात तर तिकडे सुद्धा
250 फ्लॅट दिलेले आहेत. ठीक आहे. आता इथे थोडंसं मिसमॅच वाटतो डेटा मला. म्हणजे प्रत्येक रेरा नंबरला 250 फ्लॅट जरी पकडले तरी ते 1000 फ्लॅट्सच होतात आणि म्हाडाने इथे 2500 फ्लॅट सोडलेले आहेत. ठीक आहे. तर थोडंसं मला असं वाटतं की रेराच्या वेबसाईटवर इन्फॉर्मेशन करेक्ट अपडेटेड नाही आहे ऑन दी नंबर ऑफ फ्लॅट्स. ठीक आहे. पण ही थोडीशी तफावत जाणवली म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता याच्या पलीकडे आपण थोडंसं इथे रेंट सध्या किती चालू आहे ते पण आपण जाणून घेऊया. ठीक आहे. एक सेकंड. हां, इकडे बघा क्राऊन तलोजाचं मी आता ऑनलाईन चेक करतो ना, तिथे 2 BHKचं रेंट जवळ-जवळ 11,000 आहे. ठीक आहे. तर 10 ते 11,000 एकदम नॉमिनल रेंट चालू आहे. ठीक आहे. याची थोडंसं आपण लोकेशनबद्दल माहिती घेऊया. ठीक आहे. आता हे डोंबिवलीपासून हा प्रोजेक्ट जवळ-जवळ 8 किलोमीटर आहे. 8 ते 9 किलोमीटर म्हणजे एक अर्धा तास. ठीक आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून हा प्रोजेक्ट इकडे येतो. ठीक आहे. हे तुमचं पलावा सिटी आहे आणि इकडे गेलं की तुम्हाला शिळफाटा लागेल. शिळफाटावरून पलावा सिटी आणि पलावा सिटीच्या इथे राईट साईडला आहे तळोजा रोडला हा आहे प्रोजेक्ट इकडे. ठीक आहे. तर हा डोंबिवली स्टेशनपासून आहे 8 किलोमीटर 8.5 किलोमीटर आहे. ठीक आहे. तेच शिळफाटा जंक्शनवरून हा प्रोजेक्ट आहे जवळजवळ 10 किलोमीटर. हा शिळफाटा जंक्शन इकडे आहे आणि हा प्रोजेक्ट इकडे आहे आणि हे इथे मध्ये पलावा सिटी आहे. ठीक आहे. आणि पलावा सिटीवरून हा प्रोजेक्ट आहे जवळजवळ 7.5 किलोमीटर. ठीक आहे. तर असं हे प्रोजेक्टचं थोडंसं साईट सीइंग आहे म्हणजे लोकेशन्स आहेत. त्याच्यानंतर थोडंसं आपण याची मार्केट प्राईस जाणून घेऊया या प्रोजेक्टची. ठीक आहे. आता या प्रोजेक्टची 2 BHKची किंमत जवळ-जवळ 65 लाख आहे. ठीक आहे. आणि हा कार्पेट इकडे दाखवला आहे तो म्हाडापेक्षा कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आता 70 लाख पकडून चाला 2 BHKची किंमत आणि तेच तुम्हाला म्हाडा खूप स्वस्त दरात देतोय बरं. ही जवळजवळ 21 लाखामध्ये तुम्हाला ऑफर केलेली आहेत. ठीक आहे. आता ही होती सगळी मित्रांनो माहिती. ठीक आहे. आता माझं एक ओव्हरऑल काही ऑब्झर्वेशन आहे ते मी तुम्हाला सांगतो की म्हाडाने 5,500ची लॉटरी तर लॉन्च केलेली आहे पण त्याच्यामध्ये 2,500 फ्लॅट्स तर फक्त लोधाचेच आहेत. ठीक आहे. तर मला कळलं नाही की यांनी 2,500 फ्लॅट्स या लॉटरीमध्ये काय इन्क्लूड केले कारण की हे जे 2,500 फ्लॅट्स आहेत त्याचं पोझिशन तुम्हाला 2034 मध्ये मिळणार आहे जवळजवळ 8 ते 9 वर्षानंतर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी सुद्धा म्हाडाच्या लॉटरी येत राहणार आहे. तर तुम्हाला जर इकडे जर एकदा लागलं तर तुम्ही अडकून बसाल म्हणजे तुम्ही मग पुढच्या वर्षी जे लॉटरी येणार त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय नाही करू शकणार. ठीक आहे. तर कळलं नाही मला की यांनी या लॉटरीमध्ये न इन्क्लूड करता जेव्हा बिल्डिंगचं काम थोडंसं 2-3 वर्षानंतर झालं असतं त्याच्यानंतर त्यांनी जर हे 2,500 फ्लॅट्स इन्क्लूड केले असते तर बरं झालं असतं असं मला वाटतं. ठीक आहे. पण मी तर सांगेल शक्यतो अप्लाय नका करू कारण की पुढे तुम्हाला अजून संधी मिळणार आहे म्हाडाच्या लॉटरीमध्ये तेव्हा तुम्ही जाऊन तिथे अप्लाय करा आणि त्याचं पोझिशनही जवळ असेल. हे 10 वर्ष म्हणजे खूप झाले. ठीक आहे. 9 ते 10 वर्ष एवढा कालावधी थांबून राहण्यात मला तरी काही अर्थ वाटत नाही. ठीक आहे. तर हे एक ऑब्झर्वेशन होतं. आता मी साईट व्हिजिट केलेली आहे ना तर त्याची मी तुम्हाला थोडी माहिती देतो. जसं मी तुम्हाला सांगितलं एक सेकंड की हे जे लोकेशन दिलेलं आहे ना इकडे त्यांनी ठीक आहे ते मी ट्रेस केलेलं आहे. ठीक आहे. ते जर तुम्ही जर लोकेशन बघाल तर इकडे हा जो रेड तुम्हाला मार्क दिसतोय ना इकडे ते लोकेशन दाखवतंय. ठीक आहे. आता इथे तुम्ही गुगल मॅपच्या सहाय्याने बघू शकता इथे कुठलंही कन्स्ट्रक्शनचं काम सध्या चालू झालेलं नाही आहे. ठीक आहे. इथे काहीही काम सुद्धा चालू कारण की रजिस्ट्रेशनच आता 2-3 महिने आधी झालेलं आहे बिल्डिंगचं. ठीक आहे. तर मी काही फुटेज मी जेव्हा साईट व्हिजिट केली ना ठीक आहे तर मी पूर्ण काही व्हिडिओ मी इथून शूट केला आहे. जो माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे तो इथे क्राऊन तलोजाचा जो गेट आहे तिथून मी शूट केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे जरासं तुम्ही झूम केलं तर तुम्हाला इथे ना ही जी बॉर्डर आहे ना ही बॉर्डरच्या इकडे तुम्हाला एक इथे रॅम्बो जिम मधून दिसेल. ठीक आहे. तर मी काही व्हिज्युअल्स मी इथून शूट केलेले आहेत. ठीक आहे. तर तिथे काही अंडर कन्स्ट्रक्शनचे व्हिज्युअल्स आहेत पण ते या बिल्डिंगचे. ठीक आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ना त्याचं आहे. ठीक आहे. आता हे जे इथे हे जे लोकेशन यांनी म्हाडाचं दिलेलं आहे ना आता हे विजिबल नाही आहे. हे दिसतंय का तुम्हाला हे थोडंसं प्लिंथपर्यंत काहीतरी काम दाखवतंय इकडे. ठीक आहे. पण हे इथे बॅरिगेड्स टाकल्यामुळे याची विजिबिलिटी मिळत नव्हती. त्याच्यामुळे हे फक्त तुम्हाला वरूनच इथून गुगल मॅप्सवरच बघता येईल. ठीक आहे. माझ्या ॲक्च्युअल साईट फुटेजमध्ये हे व्हिज्युअल्स नाही आहेत. ठीक आहे. तर इथून जे रॅम्बो जिममधून मी शूट केलेले आहे ना तर या बिल्डिंगचे व्हिज्युअल्स आहेत ते म्हणजे हे लोधाचे जे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट चालले आहेत ना त्याचे ते आहेत. ते म्हाडाचे नाही आहेत ही मला तरी कन्फर्म आहे. कारण की अजून इथे जे व्हिज्युअल्स आहेत ना ते जवळ 8-9 माळ्याचं काम झालेलं आहे. तर मला नाही वाटत मार्चमध्ये रजिस्ट्रेशन होऊन इतका कमी कालावधीत 8 किंवा 9 माळ्याचं काम होईल. ठीक आहे. तर ही माहिती आहे. दुसरा व्हिज्युअल्स आहे मी तो इकडून शूट केलेला आहे. ठीक आहे. मी ऑल द वे इथून या लोकेशनला शूट केलं तर तिकडे पूर्ण त्यांनी बॅरिगेड लावलेले आहेत म्हणजे बॉर्डर हे केलेलं आहे त्याच्यामुळे आतलं काही दिसत नव्हतं. तर ते पण व्हिज्युअल्स तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. आता या लोकेशनला येण्यासाठी ना मित्रांनो ठीक आहे हे सगळं ना लोधाचं जे मेन हद्द आहे ना त्याच्या बाहेर आहे. ठीक आहे. तर तुम्ही लोधाच्या आतून जाणं थोडं डिफिकल्ट आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण जो हा आहे ना खोनी पगड्याचा पाडा रोड हा इथून तुम्हाला यावं लागतं. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो एक सेकंड म्हणजे हा तलोजा बायपास रोडवरून मेन एंट्रन्स आहे लोधासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला
थोडंसं पुढे येऊन, ठीक आहे, इथे पूर्ण येऊन इथून तुम्हाला असं हा हा रोड पकडून, हा जो आहे ना कोणी पाड्याचा रोड, ठीक आहे, इथून मग तुम्हाला आत येऊन मग या लोकेशनला असं यावं लागतं इकडे. सध्या तरी तसं त्यांनी दिलेलं आहे, जर तुम्हाला साईट व्हिजिट करायचं असेल, पण शक्यतो अवॉइड करा, रस्ता खूपच खराब आहे, सगळं जंगल आहे आतमध्ये, तर जाऊ नका कधी, ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. मी सगळं कव्हर केलेलं आहे की इथे मार्केट प्राइस काय आहे, रेंट किती आहे, लोकेशनचे डिटेल्स काय आहेत, आणि म्हणजे हे कनेक्टिव्हिटी कशी आहे, आणि पुन्हा रेरावरती काय माहिती आहे ती मी सगळी दिलेली आहे तुम्हाला, ठीक आहे. तर ही सगळी माहिती आहे. की व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे लोधा तलोजाच्या प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी. संकेत क्रमांक आहे 434 लोधाचा, ठीक आहे. एक सेकंड होईल करा. तर आता इथे खूप वेळ घालवला मी, तर मी तुम्हाला एक ॲडवाईस देईल, इकडे अजिबात येऊ नका साईट व्हिजिटला, कारण की तुम्हाला काही कळणार नाही कुठे प्रोजेक्ट आहे, काय आहे, ठीक आहे. इवन मला पण एक्झॅक्ट माहिती मिळालेली नाही आहे की म्हाडाचे प्रोजेक्ट कुठे आहेत एक्झॅक्टली, ठीक आहे. पण जे पण GPS वर किंवा म्हाडाच्या वेबसाईटवर जे लोकेशन दिलेलं आहे ते मी ट्रेस केलेलं आहे, आणि मी त्याचे तुम्हाला फुटेज शेअर करेल, माझं जे काही डेटा मी कलेक्ट केलेला आहे, ठीक आहे. पण खूप डिफिकल्ट आहे, कारण की ना या बिल्डिंगचे पोझिशन्स आहेत ना, संकेत क्रमांक 434, त्याचं 2032 आणि 34ला आहे, म्हणजे जवळजवळ 10 वर्षाने पोझिशन आहे, त्याच्यामुळे कामच चालू नाही झालेलं आहे, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला GPS वर जे दिसतं ते तुम्हाला दाखवेल, मी माहिती देईल, आणि त्याचे ग्राउंड लेवलला जे फुटेजेस आहेत ते मी तुम्हाला दाखवेल, ठीक आहे. पण इकडे जर आलात ना तुम्हाला काही माहिती मिळणार नाही, आणि खूप डिफिकल्ट आहे लोकेशन्स वगैरे फाईंड करणं, त्यामुळे वेळ वाया घालवू नका. आणि पोझिशन्सला अजून एक 8 ते 10 वर्ष आहे, तर विचार करून अप्लाय करा, ठीक आहे. बाकी मी सगळे डिटेल्स तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतो, ठीक आहे. धन्यवाद. हे लोधा क्राऊनचा प्रोजेक्ट आहे इकडे, आणि हे रॅम्बो सर्कस आहे, ठीक आहे. Right onto Khoni, Taloja Road. आता रॅम्बो सर्कसच्या ऑपोजिट जे दाखवते ना बघा, हे इथे काम चालू आहे, पण ते ना त्या बिल्डिंगची एक विंगचं काम चालू आहे, ठीक आहे. ते म्हाडाचं नाही आहे, हे जे दिसते नाही म्हाडाचं नाही चालू आहे, हे त्या विंगचं काम चालू आहे. हा फक्त फुटेज आहे रॅम्बो सर्कसचा, रॅम्बो सर्कस म्हणतो, सॉरी, रॅम्बो जिमच्या इकडचा हा या लोकेशनवरून हे दिसतं, ठीक आहे. ती बिल्डिंग जी आहे ना ती मी सांगतो तुम्हाला.